डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खडकवासला जलाशय रक्षण अभियानामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। 24 वर्षांची मोहीम यंदाही 100% यशस्वी। रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत मोठ्या संख्येने महिलांनी खडकवासला जलाशय रक्षण अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत यंदा रंगपंचमी आणि महिला दिन या दोनही निमित्ताने रविवारी सुट्टीचा दिवस असूनही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जलाशय रक्षणाचे कार्य केले। रंगपंचमीच्या निमित्ताने जलाशयात रंगकचरा किंवा इतर प्रदूषक घटक पदार्थ टाकले जाऊ नयेत यासाठी त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले। गेल्या 24 वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान यंदाही 100% यशस्वी झाले। या मोहिमेत शासन प्रशासन यांचे सहकार्य लाभले। पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच विविध विभागांनी आवश्यक ती मदत केली। त्याचबरोबर पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून या अभियानाला बळ दिले। महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले। सकाळी 8 वाजता भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि भावपूर्ण आरती करून या मोहिमेचा प्रारंभ झाला। पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सासवड, हडपसर, भोर आणि आळंदेवाडी यासारख्या विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले। या अभियानात अधिवक्ता, संगणक अभियंता, उद्योजक, पत्रकार यांनी सक्रिय सहभाग घेतला। या अभियानादरम्यान उपस्थित असलेल्या मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले। पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी समितीचे कार्यकर्ते ज्या जिद्दीने जलाशयाभोवती उभे राहतात ते कौतुकास्पद आहे। महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशी अभियाने आता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। या मोहिमेच्या शेवटी हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आणि सहकार्य करणाऱ्या यंत्रणांचे समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानले। पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती। आज रंगपंचमी आहे आणि आज रंगपंचमीच्या दिवशी हा खडकवासला जलाशय जो आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आज अनेक जण मानवीकडे करून या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। आज रंगपंचमीच्या जोडीला महिला दिन पण आहे आणि त्यामुळे आज महिलांचा देखील उत्स्फूर्तपणे सहभाग या मोहिमेमध्ये लाभलेला आहे। असाच प्रकारचा सहभाग हा मंगळवारी देखील होता। धुळवडीच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या दिवशी दोन्ही दिवशी ही मोहीम झाली आणि यंदाचं 24वा वर्ष होतं। गेली 23 वर्ष आपण ही मोहीम करतोय। आपली ही मोहीम 100% यशस्वी आहे आणि आज सुद्धा रंगपंचमीच्या संध्याकाळी ही मोहीम आपण जेव्हा बघत आहोत तर ही आज सुद्धा 100% यशस्वी मोहीम आहे। म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण ही मोहीम करतोय, त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी होत आहेत। मग त्याच्यामध्ये ग्रामस्थ असतील, जागरूक नागरिक असतील, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी होत आहे। पुढचं वर्ष जे असणार आहे ते 25वा वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे आणि त्यावेळेला देखील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही मोहीम मोठ्या प्रमाणावरती करण्यात येणार आहे। नमस्कार। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।